उसगाव तर दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहोत आईगावदेवी पालिवली संघ विजय यांचा हा संघ आपण पाहत आहात आईकुरा बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम बुधवारपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली। स्ट्राइकला फलंदाज आपण पाहणार आहोत अनिकेत, नॉन स्ट्राइकला आपण पाहणार आहोत सूरज। गोलंदाजी मार्फत आईगावदेवी पालिवली संघाकडनं आदेश जाधव याला पाहणार आहोत। तरी सामन्याला होते सुरुवात। आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना आपण पाहणार आहोत। एका साईडला साई स्पोर्ट उसगाव तर दुसऱ्या साईडला आईगावदेवी पालिवली संघ। पहिला चेंडू आदेशाचा, या वेळेचा पहिला चेंडू भिरकावलाय। इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, षटकार। काय जबरदस्त सुरुवात केली अनिकेत। पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका केला। दुसरा चेंडू सुद्धा मानायचा होता, परंतु इथे मात्र गोलाची कमबॅक केलंय असं म्हणाल का हरकत नाही। पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर आदेशाने दाखवून दिले की हम भी किसी से कम नहीं, आणि दुसरा चेंडू निर्धाव असा हाताळला। आणि गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय संतोष भुयाला। तिसरा चेंडू असेल, यावेळेस पंचांकडे दाद, परंतु पंच मात्र नाकारतात, कारण की चेंडू मात्र निघून जाईल। यष्टरक्षक विजय याच्या हातखंडामध्ये पहिल्या चेंडूवर षटकारानंतर त्यानंतर बघितलं तर 2 चेंडू निर्धाव हाताळले। आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आदेशाने आणि 6 धावा खर्च केल्यात। आजच्या दिवसातील क्वालिफायचा हा सामना, एका साईडला साई स्पोर्ट उसगाव तर दुसऱ्या साईडला आईगावदेवी पालिवली हा संघ। यावेळेस फुलटॉस आणि फुलटॉसला केला फुलटॉस वसूल, चेंडू मात्र निघून गेला। 6 धावा षटकार। काय जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटले। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर बघितलं तर 2 चेंडू निर्धाव हाताळले, त्याच्यानंतर बघितलं तर चौथ्या चेंडूवर षटकार। आतापर्यंत 4 चेंडू टाकून हाताळलेत आदेश याचे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 12। पुढचा चेंडू असेल 5वा चेंडू पहिल्या षटकातील, 5वा चेंडू। यावेळेस जोरखोर मानायचा होता, थोडीशी गफलत होते। चेंडू मात्र दंडकत निघून जाते, तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील। तिसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर तिथे मी चूक फेके येते, तिथपर्यंत 2 धावा रोखू शकेल। धावसंख्येत दोन्ही धावसंख्या झाली 14। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय। शेवटचा चेंडू असेल, इथे मध्ये थोडी रनिंग मध्ये थोडस प्रॉब्लेम। अनिकेत जबरदस्त आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि 14 धावेवर खेळतोय। यावेळेस जबरदस्त चेंडू हाताळला, इथे मात्र धावची संधी असेल का, परंतु 1 धाव कंप्लीट होत जाते। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 15।
भाताने ग्रामपंचायत सदस्य बबनजी नामकुडा यांचं सुद्धा या त्यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं, त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. एक गोड व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा हे मैदान बनवण्यासाठी त्यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान होतं. त्यांना आपण व्यासपीठावर पाहत आहात. पुढचा चेंडू असेल मार्गेश याचा. यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा एक बॉम्ब नंतर चेंडू मात्र निघून जाईल चौकार करत धाव संख्या 4 बळते धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. आतापर्यंत 21 धावा फलकावर लागल्यात. अजून सुद्धा सूरज आणि अनिकेत याला आपण स्ट्रायकिंगला बघतो तर न स्ट्राईकला सूरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. तसेच आमचे जवळचे मित्र प्रमोद पाटील तसेच सूरज पाटील आणि गौरव जाधव यांचं सुद्धा या दुपार सत्रामध्ये करत सहज स्वागत आणि त्यांचं स्वागत केलंय चौकाराने. चौकार 4 धावा. चार चेंडूच्या समाप्तीचा धावसंघ जाऊन पोहोचते ती म्हणजे 25. आतापर्यंत उर्वरित 2 षटकातील 2 चेंडू बाकी. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे तो म्हणजे साई स्पोर्ट उसगाव संघ. अजून सुद्धा उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर मार्गेश याला पाहतोय. यावेळेस रिव्हर्स केल्याचा होता चेंडू मात्र गॅप मध्ये निघून जाईल तिथपर्यंत आणि इथे मात्र चौकार. आणि इथे मात्र बॅक टू बॅक हॅट्रिक लगावली जाते चौकारांची. अनिकेत याच्या बॅट मधून लगातारचा हा 3रा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा उर्वरित आणि शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील मार्गेशाचा. यावेळेस पुन्हा रिव्हर्स खेळायचा होता परंतु यावेळेस गोलंदाजी केले कमबॅक. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संघ जाते 29. पहिल्या षटकात बघितलं तर आदेश याने 15 धावा खर्च केला. त्यानंतर बघितलं दुसऱ्या षटकात तर मार्गेश याने 14 धावा खर्च केला. तर 3रं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अनिकेत जाधव. बघूया 3रं षटक हाताळण्यासाठी अनिकेत स्ट्राईकला सूरज याला पाहतोय. जोर कसं मारायचा होता परंतु धावची संधी असेल का पंचांकडे धाव मारले परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 ने बदल धाव संख्या उत्पत्ती म्हणजे 30.
पुढचा चेंडू धाव संख्या झाली ती म्हणजे 30. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बघितलं तर 1 धाव खर्च केली अनिकेतने. पुढचा चेंडू असेल यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. यावेळेचा चेंडू मात्र वन बाउंस निघून जाईल. चौकार करता 4. जाऊन पोहोचते म्हणजे चौकाच्या सहाय्याने 34. तिसरा चेंडू असेल या षटकातील याचा हेलिकॉप्टर उडायचा होता परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र तिथपर्यंत 2 धावा रोखू शकणार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36. आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना एका साईडला आपण पाहतो अनिकेत तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सूरज. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. चौथा चेंडू यावेळेस बॅटची एज लागली आणि ते मात्र पहिला आधार बसतो तो म्हणजे अनिकेत त्याच्या रूपानं. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाला आपल्याला अनिकेत याच्याकडून. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल मयूर मथे. उर्वरित पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धाव संख्या पोहोचले ती म्हणजे 36. बघा शेवटच्या 2 चेंडूवर मोठे फटके येतील का. 5वा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेचा मोठा फटका खेळला जातो परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं विजय यांच्याकडे. तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. धाव संख्या जाऊ पोहोचते ती म्हणजे 37. आता मात्र उर्वरित शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पंचांकडे जाज मागतात परंतु मात्र पंच इथे मात्र इथे शेवटचा चेंडू मात्र निधाव चेंडू. 18 चेंडू आणि 38 धावाचं लक्ष ठेवलंय आईगावदी पालिवली या संघासमोर.
झाला ना चालू आपला काय याच्यावर भाव कमी होता आमचा ना आता त्याला पाय पहिले नंतर मग 3 टीम राहते 5 टीम चला ड्रॉ आपण करतोय दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होण्याआधी हा ड्रॉ असेल त्याच्यानंतर मॅचला दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करणार आहोत आपण टीमची नावं आपण या ठिकाणी उल्लेख करूया कोणते कोणते संघ सुपर 5 मध्ये पोहोचले सुपर 5 मध्ये पोहोचणारे संघ ज्यांची संघ या ठिकाणी आलेले आहेत कालच्या दिवसामध्ये आपण चांगला परफॉर्मन्स करणारा संघ बघितला होता जगदम स्पोर्ट्स शुमन सिंग 2 मिनिट अंपायर थोडस ड्रॉ करून घेऊया आणि लगेच मॅच सुरू करूया चला मॅच सुरू राहू द्या मग 2 बॅटर गणेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला आदित्य जाधव गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय मयूर मते 38 धावसंख्येचे टार्गेट 38 धावसंख्येचे टार्गेट आहे पहिलाच बॉल गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 5117 टीमला मिळते बाय पहिला मॅच असेल ओहो 500चे नोट काढले होते पण हातात चुकून 100 आले आई गावदेवी भाताने 5117 क्वालिफाय झाले मॅच कडे सुद्धा आमच्या नजरा असेल पहिला मॅच कोणता असेल मॅच आपण बघणार आहोत त्या अनुषंगानेच आपण क्रिकेटच्या मैदानाकडे जाणार आहोत त्यानुसार त्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण जाणार आहोत चौकार आलं मैदानाकडे पुन्हा आपण लक्ष केंद्रित करूया कॅमेरामॅन तिथे फोकस करतायत ग्राउंडच्या आतमध्ये पहिला मॅच असेल वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा विरुद्ध जगदम स्पोर्ट्स शुमन सिंग वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा विरुद्ध जगदम स्पोर्ट्स शुमन सिंग दोन्ही टीमचे कॅप्टन टॉप सटिया पुढे येऊन चांगला गॅप शोधला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये वेगाने दंडन करत सीमा रेषे पार मिळतील धावा 4 माजी आमदार चषक चौकार
चौकार खेचलेत यावेळेला गणेश भोईर या खेळाडूने. लक्ष आहे 38 या धावसंख्येचं पाठलाग करताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. लाईन आणि लेथने मयूर मध्ये गोलंदाजी करेल काय? मयूर मध्येचा हा बॉल हवेत खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. काव कोणा क्षेत्रामध्ये करत नाही कोणती चूक आणि अखेरीस मयूर मध्येने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 8. शुभन सई कॅप्टन तिथे आलेत का टॉस बॉक्सच्या दिशेने? वाघोबा स्पोर्ट्स राऊतवाडा टीमचे कॅप्टन आलेत. जगदंब स्पोर्ट्स शुभन सई टीमचे सुद्धा कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचा. ते सुद्धा आहेत. ह्या षटकानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे ती 8. स्कोर इज 8. महत्वपूर्ण मॅच असेल कारण हे जे संघ आहेत ते बक्षिसास पात्र आहेत. त्यांना बक्षिस ही मिळतीलच. 5 बक्षिस आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज मयूर मध्ये तयार. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे प्रमोद. शॉर्ट बॉल होता. स्ट्रेट फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? क्षेत्ररक्षक जीव तोड मेहनत करतोय. संपूर्ण शरीर जमीन लगत त्याने झोकून दिलं आणि या चेंडूला अडवलं. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. 38 टार्गेट चेस करते वेळी अजून जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 28 हे समीकरण या मॅचचं. एका बाजूला साई स्पोर्ट्स उसगाव आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पालिवली फिल्डिंग करतात. बॅटिंग करणारी टीम नेमका आता काय करेल बघूया. 1 बाउंड चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. माजी आमदार चषक चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 14. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता अजून आपण बघितलं तर 24 धावा पाहिजेत. 12 मध्ये पाहिजेत 24. रिक्वायर्ड रन रेट 12चा झालेला आहे. 38 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि 38 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करते वेळी सध्या आई गावदेवी स्पोर्ट्स पालिवली टीम दुसऱ्या डावामध्ये वरचढ दिसतोय. म्हणजेच विनिंग चान्सेस त्यांचे जास्त दिसतात. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय. अफाट प्रेक्षक वर्ग आहे या मैदानाच्या दिशेने आलाय. खूप नीटनेटकं आयोजन. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पुन्हा एकदा काही नावांचा उल्लेख करूया. पंच म्हणून कामगिरी करणारे विशाल धोदडे आणि सोबतच निलेश नामकुडा. सलग आज या स्पर्धेमध्ये 5व्या दिवसात चांगलं काम पंच म्हणून ते करतायत. अनिकेत तयार. वाईट बॉल टाकलाय. धावसंख्या धावफलकावर 15. अनिकेतला वापसी करावी लागेल. आत वळणारा बॉल होता. अचानकपणे बॅटरला समजलं नव्हतं. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका खेळण्याकरता तो उत्सुक होता. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या 15. 38 टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्यावेळेस आता 23 धावा पाहिजे. 23 धावांची आवश्यकता. टॉस साठी आलेले आहेत दोन्ही कॅप्टन जगदंब स्पोर्ट्स शिवनसे आणि वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा. टॉस आपण करणार आहोत.
ओहो, पायावर चेंडू आदळलाय. एक चौटी धाव घेण्याचा केला इरादा. धाव संख्या 1 ने पुढे जाते. लेग बाईज स्वरूपात ही एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मध्ये 3 धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 16 धावा. आदरणीय बबन नामकुडा साहेबांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. तिथे आपण टॉस करणार आहोत. जगदम स्पोर्ट्स शूज शिवनसिंह विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा असा तो मॅच असेल. 3 षटकांचा तो मॅच असेल. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे व्हाईट बॉल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाव संख्या झाली आहे ती 17 धावा. जिंकण्याकरता 38चं टार्गेट होतं. अजूनही आता 21 धावांची आवश्यकता. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये फक्त 2. म्हणजेच विचार जर केला तर 10 बॉल यस विकेट गेली, परंतु धाव मिळेल. यस अंपायर हिट विकेट झालाय. हिट विकेट. व्हाईट बॉल आहे हा. व्हाईट बॉल. विकेट तर मिळाली. नवीन बॅटर बघूया आता कोण गेला. बबन नामकुडा साहेबांच्या शुभ टॉस आपण बघितलाय. मार्गेश कडव स्पर्धेमध्ये सातत्य राखणारा खेळाडू आहे. मार्गेश कडव एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. धाव संख्या 17 धावा. हा चेंडू हवेत आहे. झेल टिपणं महत्वाचं आहे. दूर आहे शतरक्षकापासून, त्यामुळेच 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी पालेवली या टीमला. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धाव संख्या झाली आहे ती 19. धाव संख्या 19. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर व्हाईट बॉल, त्याच्यानंतर एक लेग बाईची धाव, नंतर एक वाईटची धाव आणि आता 2 धावा. व्हाईट बॉल. पुन्हा आता धाव संख्येत होतोय बदल. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. यावेळेला 20 धावा. 38 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 21 धावा 21. ओहो, हा चेंडू नेमका गेलाय कुठे. मिळतील धावा 6. षटकार. बिगी. सत्तावीस धावा. स्कोर इज 27. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत. 27 धावा धाव फलकावर झालेत. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. 8-11. गुरुनाथ गडगे साहेबांना तुम्ही बघतोय. व्हाईट बॉल सातत्य राखता येत नाही या गोलंदाजाला, त्यामुळे दबाव दडपण पूर्णतः साई स्पोर्ट्स उसगाव या टीम वर येतोय. धाव संख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात ते 28 धाबा. 2 गडी बाद 28. 8 मध्ये पाहिजे 10 धावा. 8 बॉल 10 ची गरज आहे. धावा रोखणारा एखादा गोलंदाज पाहिजे जो चमत्कार करतोय या टेनिस क्रिकेट मध्ये, या आदिवासी क्रिकेट मध्ये. ड्रॉप.
हलकासा स्पर्श झाला होता, परंतु आज या स्पर्धेमध्ये खूप एन्जॉय करतात आमचे लाडके प्रेक्षक. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण बघतायत आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 चा हा रणसंग्राम. वळूया मॅच कडे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, फक्त 9 धाव पाहिजेत 7 बॉल मध्ये. 7 बॉल 9 ची गरज. हा चेंडू हवेत आहे, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत या चेंडूला पाठवून दिलंय. थोडंच लांब पट्ट्या बाहेर, सिक्सर. आता फक्त 3 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल आणि 3 ची आवश्यकता, आणि 5 बॉल मध्ये पाहिजे 3. पाच बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धाबांची आवश्यकता आहे गावदेवी पालिवली टीमला. या अगोदर ह्या चेंडू आधी काडू कक्षामधून त्यांचा खेमा अतिशय चांगला जल्लोष करत होता. आता सर्वत्र शांतता पसरली आणि आणखीन एक विकेट जर मिळाली तर मग ती शांतता आणखीन पसरेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज वापसी करून देतील काय? गोलंदाज तयार निलेश गायकर. नवीन बॅटर गेले सूरज घाटा. हलक्या हाताने फक्त टॅप केलंय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली, एका धाब्याची मदत मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली. धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 36. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 2 धाब्याची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 2. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळेच 2 धाबा बनवल्या जातील काय? आज सकाळपासून घेतलेला संघर्ष, सकाळपासून केलेला संघर्ष, सकाळपासून केलेली मेहनत साई स्पोर्ट्स उसगाव टीमची वाया जाईल काय? ओ निलेश गायकर म्हणतोय असं काही होणार नाही. संघाच्या हितार्थ त्याचं 100% योगदान. विकेट डाऊन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणखीन एक धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 36. जीवनामध्ये परमेश्वराने प्रत्येकाला एक तर खरं हिराच बनवलाय आणि त्याने असं सुद्धा म्हटलंय की जो जास्त घसेल तो तितकंच चमकेल. आणि हिऱ्याची चमक वाढवायची असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल, घसावं लागेल. आता कोणता खेळाडू तिथे घसेल, चांगला खेळ करेल. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 2 धाबा. 3 मध्ये 2. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. साई स्पोर्ट्स उसगाव ही आई गाव देवी पालिवली. साई स्पोर्ट्स एका बाजूला साई बाबा आणि दुसऱ्या बाजूला आई गाव देवीच्या आशीर्वादाने प्रेरित झालेला संघ आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे धाबा 2. 3 मध्ये 2.
अहो अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलंय, धाव बाची संधी, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेताना काय घडेल बघूया. एकच धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 37 वर. 4 गडी बाद 37 धावा, 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता एका धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. दोन बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. मेहनत भरपूर केलं दोन्ही टीमने. आई गावदेव पालिवली टीमने सुद्धा चांगलं डिसिप्लिन दाखवत चांगला खेळ केला. साई स्पोर्ट्स उसगाव टीमने मेहनतीच्या जोरावर चांगला खेळ केला. पायावर चेंडू आदळला, पायावर चेंडू आदळलाय आणि काय घडलं याच बरोबर आई गावदेवी पालिवली टीम विजय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 5 मध्ये या संघाला पुढे वाटचाल करताना आपण बघतोय. कॉंग्रॅच्युलेशन. गावदेवी माते की जय. जल्लोष झालं, दुसऱ्या बाजूला काही चुका झाल्या, परंतु मॅच खूप चांगला खेळला. वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा आणि जगदंब स्पोर्ट्स शिवनसिंग टॉस जिंकलाय जगदंब स्पोर्ट्स शिवनसिंग टीमने आणि त्याने निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा या टीमला. नुकताच संपलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, हु इज द हिरो? मॅन ऑफ द मॅच कोण असेल ती आपण चर्चा करूया. मॅन ऑफ द मॅच अनिकेत इज द मॅन ऑफ द मॅच. शेवटचं षटक अनिकेत जाधवने प्रभावी टाकलं. फक्त 8च धावा खर्च केला, विकेट सुद्धा मिळवल्या. सो तो ठरला या मॅचचा हिरो. कमी धावा खर्च केल्या त्यामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय.